महानगरपालिकेच्या विकासाला हुडको कर्जाची खीळ लागलेली होती, परंतु आता आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 36 कोटी जास्तीचे दिले गेल्याचा हिशोब लागलाय। आमचे विशेष प्रतिनिधी अरविंद पाटील यांनी या संदर्भातील काही अधिक माहिती जाणून घेतली आहे। पाहूया त्यांचा हा खास रिपोर्ट। जळगाव महानगरपालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ऑक्टोबर 2015 मध्येच पूर्ण झालेली आहे। तरी सुद्धा कर्जाचे हप्ते सुरूच असल्याने आतापर्यंत दरमहा 3 कोटी याप्रमाणे आतापर्यंत 36 कोटी रुपये महापालिकेने हुडकोला जास्तीचे अदा केलेले आहेत। या संदर्भात दिनांक 22 नोव्हेंबर रोजी डीआरएटी आणि 24 नोव्हेंबर रोजी डीआरटी या तारखा निश्चित असून कोर्टासमोर महापालिका आपली बाजू मांडणार आणि यापुढील हप्ते महापालिका भरणार नाही आणि जी जास्तीची रक्कम भरलेली आहे ती महापालिका परत मागणार आणि हा पैसा शहराच्या विकास कामांसाठी लावणार असं महापालिका आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले। आस्थापना विभाग प्रमुख पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार बाबूराव सपकाळे व राजेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असून आस्थापना व टाउन प्लॅनिंग विभागातील सर्व रेंगाळलेल्या फाईल्स 5 नोव्हेंबर पर्यंत मार्गी लावणार असं आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले।